सध्या राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. त्यांच्याशी आपण या सगळ्याविषयी सविस्तर बातचीत करणार आहोत. बाबा, आपण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दावा केला आहे की 53 पैकी 40 आमदारांचं पत्र हे अजित पवारांकडे आहे आणि ते योग्य वेळी राज्यपालांना देऊ शकतात. आता काल पण न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी होती की अजित पवार काहीतरी हालचाल करतायत, पण ते काही खरं नव्हतं. ते आमच्याबरोबर नागपूरला महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये होते. आज पुन्हा न्यू इंडियन एक्सप्रेसने आणखीन एक नवीन बातमी दिलेली आहे की 40 लोकांचा राष्ट्रवादीचा 53 पैकी 40 जणांचा गट तयार आहे, त्यांनी सह्या वगैरे घेतलेल्या आहेत. मला या वृत्तामध्ये फार तथ्य वाटत नाही. भेटीगाठी चालल्यात, ईडीची कारवाईची भीती आहे असे बोललं जातं की काही उच्चस्तरीय भेटी झालेल्या आहेत, कुठे दिल्लीला कोण भेटलं जाऊन वगैरे, ते पण बोललं जाते. पण मला एक विषय समजत नाही की आजच्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर आपल्या विधिमंडळाचा एखाद्या सदस्यांनी जर पक्षांतर केलं तर त्याचं सदस्यत्व जातं. आणि त्याकरता घटनेच्या 10व्या परिशिष्टामध्ये तरतूद केलेली आहे की किमान 2/3 एखाद्या पक्षामधले माणसं एकत्र येऊन ते बाहेर पडले पाहिजेत आणि तो 2/3 आमदारांचा गट कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन झाला पाहिजे. आता आपण आजची जर न्यू इंडियन एक्सप्रेसची बातमी खरी धरली की राष्ट्रवादीचा एक 40 आमदारांचा गट बाहेर पडायला तयार आहे, हे आपण गृहीत धरलं. मला वाटत नाही ते, पण आपण फॉर आर्ग्युमेंट सेक आपण चर्चा म्हणून आपण ती गृहीत धरू. तर मग ही मंडळी भाजपमध्ये जायला तयार आहेत, परंतु ते भाजपमध्ये मर्ज होणार आहेत का, भाजपमध्ये विलीन होणार आहेत का आणखी काही क्लिप्ती काढणार आहेत का? कारण जोपर्यंत दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये हा फुटीर गट विलीन होत नाही तोपर्यंत पक्षांतर बंदी कायद्याची तलवार त्यांच्या विरुद्ध टांगत राहणार आणि जर त्यांनी काही केलं तर त्यांचं सदस्यत्व निलंबित होईल. तर हे साधारण माहिती आहे. म्हणून मी काल बोललो होतो की त्याच्यापेक्षा हे ऑपरेशन लोटसची जास्त शक्यता मला वाटते जर कोणी केलं तर. ऑपरेशन लोटस म्हणजे काय, तर काही आमदारांनी राजीनामा द्यायचा. आता राजीनामा द्यायला कोणाचंही काहीही बंधन नाही, कोणीही राजीनामा देऊ शकतो. राजीनामा दिला की मग सभागृहाची सदस्यांची संख्या 288 कमी होते. कमी झाले की जो मध्यबिंदू आहे तोही खाली जातो आणि त्यानंतर मग समीकरणं पुन्हा बदलू शकतात. मग त्यानंतर जे राजीनामा देऊन बाहेर पडतील व्यक्ती ते सामान्य नागरिक असतील, त्यांना मंत्री होता येतं. पक्षांतर बंदी कायद्याचं जर उल्लंघन केलं तर त्यांना मंत्री होता येत नाही. हा एक फरक आहे. तर त्यामुळे ज्या प्रकारे भाजपनी कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये सरकारं उलथून लावली, त्यामध्ये जो प्रयोग केला ज्याला सर्वसामान्यपणे आपण ऑपरेशन कमला किंवा ऑपरेशन लोटस म्हणतो, त्या प्रयोगाची जास्त शक्यता आहे. आता हे कोण करू शकतं, तर ज्यांना राजीनामा दिल्यावर पुन्हा निवडून यायची खात्री असते असे लोक करू शकतात. पण तो मग 40 एवढा आकडा होईल का, तर मला वाटत नाही. तर आपण जर बघितलं तर TV9ला विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिली आहे, चर्चा तर सुरू होतीच, मात्र आज अजित पवार यांना भाजपच्या एका बड्या नेत्याचा फोन देखील गेला आहे. आता फोनाफोनी तर चालूच आहे. तर फोनाफोनी जरी झाली तरी पक्षांतर बंदी कायदा बदलणार आहे का? पक्षांतर बंदी कायद्यामध्ये जे माणसं 2/3 गट जर बाहेर पडला तर तो विलीन झाला पाहिजे. अर्थात भाजपने या सगळ्या फुटीर गटाला विलीन करून घेतलं तर ते होऊ शकतं, पण ते मला रेल्म पॉसिबिलिटीमध्ये शक्यते कमी वाटते की इतक्या मोठ्या संख्येने BJPमध्ये मर्ज व्हायचा. म्हणजे त्याचे पॉलिटिकल पडसाद काय पडतील, राजकीय पडसाद काय पडतील हे वेगळं आहे. आज मोदींच्यावर एक खूप आरोपाचं सत्र चाललेलं आहे. अशा प्रकारे ज्यांच्यावर आरोप आहेत अशा लोकांना पुन्हा आपल्या पक्षात सामावून घ्यायचं म्हणजे त्यांना आता पुढच्या निवडणुका लढायच्याच नाहीत का काय, अशी मला म्हणजे आता संपलं सगळं असं चाललेलं आहे. काय कर्नाटकमध्ये आपण बघतोय की एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि जवळजवळ 8 का 9 आमदार हे पक्ष सोडून काँग्रेसमध्ये विलीन झालेले आहेत. हे वातावरण देशातलं आहे. आज अडाणी प्रकरणाचे कोणी उत्तर द्यायला तयार नाही. आता पुलवामामध्ये आरोप झाले त्यात कोणी उत्तर द्यायला तयार नाही. मोदींच्यावर स्वतःवर एक प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मोदी इतर पक्षांच्या आमदारांना आपल्या पक्षामध्ये सामावून करून घेतील आणि हे
आमदार हे बुडत्या बोटीमध्ये जायला तयार होतील असं मला विश्वास बसत नाही, पण आपण जर बघितलं तर शरद पवारांनी ज्यावेळी आता रोकटोकमध्ये रविवारी संजय राऊतांनी लिहिलं होतं की शरद पवारांनी सांगितलं होतं की नेत्यांच्या कुटुंबावर मोठा दबाव आहे आणि अशा परिस्थितीत जर कोणी जात असेल तर मी त्यांना अडवणार नाही. नेत्यांच्या कुटुंबावर आहे, नेत्यांच्यावर आहे. आता तुम्ही कोल्हापूरला बघितलं, ईडीच्या चौकशा चाललेल्या आहेत. एक मंत्री राष्ट्रवादीचे अजूनही तुरुंगात आहेत, एक आता सुटून बाहेर आलेले आहेत. दबाव तर प्रचंड आहे. पण आता त्यात असं आहे की जर काही चुकीचं केलं असेल तर तो दबाव आणखी खोट्या केसेस तर टाकल्या तर मला सांगता येत नाही. पण जर काही चुकीचं घडलं असेल तर त्यातून बाहेर पडण्याकरता काही लोक करू शकतात. पण हा वैयक्तिक लोकांचा हा निर्णय असेल, एक मोठा गट जाईल का याबद्दल मला शंका वाटते. आपण जर बघितलं तर जर सत्ता बदलाच्या हालचाली सुरू असेल तर एकीकडे याचा अर्थ असा समजायचा की एकूण जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो कदाचित एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाऊ शकतो. मला असं वाटतं की ही जी जर तरची गोष्ट आहे आणि ही जी धावपळ चाललेली आहे ती जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केला तर काय करायचं. पण तरी पण आपण जर आकडे पाहिले तर तरीही फडणवीस आणि उर्वरित शिंदे गटाकडं 149 आमदार असतील. अर्थात त्यांना ते उर्वरित शिंदे गटाचे आमदार पुन्हा परत स्वग्रही जातील का याबद्दल भीती असू शकते. परंतु जर 16 आमदार निलंबित झाले तर सभागृहाची संख्या एकूण संख्या 288 कमी होईल, 272 वगैरे काहीतरी होईल. पण त्याचा मध्यबिंदू जो आहे तो 136कडे येईल. त्यामुळे 150च्या जवळपास 149 जर आमदार या गटाकडे असले तर त्यांना तसा काही धोका नाही आहे. पण याचा अर्थ असा आहे की जर खरंच गंभीर हालचाली चालल्या असत्या तर उर्वरित शिंदे गटाचे आमदार पुन्हा पक्षांतर बंदी कायद्यामध्ये अडकायला नको म्हणून पुन्हा उद्धवजींच्या शिवसेनेमध्ये सामील होतील अशी भीती वाटत असेल असं मला वाटतं. आपण जर बघितलं तर अनेक राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. अजित पवार विधान भवनामध्ये आहेत, काही आमदार त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. या राजकीय हालचाली बघता वाटतंय सत्तांतर होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री होईल अशी चर्चा देखील सुरू आहे. नाही, आता भाजपनी कुणाला मुख्यमंत्री करायचा त्यांचा प्रश्न आहे, त्यामध्ये मी काही भाष्य करू शकणार नाही. पण मी असं ऐकलं की आज पवार साहेबांनी काही आमदारांची बैठक आज बोलवली आहे म्हणून आमदार आलेले आहेत. पण आमदार काय दोन्ही डगरीवर हात ठेवून आहेत. कोणाची सर्जी होईल, कोण काय करेल किंवा अंतर्गत काय चाललेलं आहे ते कोणाला माहिती नाही. त्यामुळं काही जरी झालं ऑल पॉसिबिलिटीज ह्या लक्षात घेऊन आमदार दोघांनाही भेटतायत, हे स्वाभाविक आहे. पण या न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये ज्या 2 बातम्या आल्या त्या कोणीतरी दिल्याशिवाय अशा बातम्या येऊ शकत नाहीत. मग कुणी पेरल्या बातम्या या, सूत्रधार कोण आहे. आता जी 3 लोक दिल्लीला जाऊन भाजपच्या नेत्यांना भेटले त्यापैकी कोणी बातम्या दिल्यात का हे काही सांगता येणार नाही. पण जे काही होईल ते काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी मी तयार आहोत. जे काही इव्हेंच्युअलिटी होईल पुढे येईल जे घडेल. पण अस्थिरता जाणवते राजकीय वातावरणात, अस्थिरता तुम्हाला दिसून येते. राजकीय अस्थिरता जाणवच्या 2 गोष्टी आहेत. एक तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यावर गंभीर आरोप झाले, त्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही. दुसऱ्या बाजूला कर्नाटकमध्ये निश्चित पराभव डोळ्यासमोर दिसतोय आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय येईल याची निश्चिंती नाही आहे. त्यामुळे एक चिंतेचं वातावरण सगळीकडे आहे, सत्ताधारी पक्षामध्ये आणि सरकारमध्ये आहे. पण मला एकनाथ शिंदे यांना दुधातल्या माशीसारखं उचलून बाहेर फेकून देतील आणि इतर कोणाला तरी मुख्यमंत्री करतील असं वाटत नाही. त्यांच्यावर तो घोर अन्याय होईल. आता जे काय असेल आमचे मतभेद आहेत, सगळं आहे. परंतु त्यांनी एक इतक्या मोठ्या प्रमाणात धाडसी स्टेप घेतलेली आणि भाजपला पुन्हा सत्तेत आणलेलं, आता त्यांना अशा प्रकारे ते पुन्हा फेकून देतील किंवा मग सुप्रीम कोर्ट त्यांना आपोआप आणायचं काढलं तर आपले बिना औषधाची खरूज केली, अशा प्रकारे भाजपनी जर भूमिका घेतली तर मग तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. नाही, पण यापूर्वी देखील अजित पवार यांनी भाजपला समर्थन दिलं होतंच आणि पहाटे सरकार अजित पवारांनी पद सत्ता मिळवण्याकरता तो प्रयोग केला होता आणि ते उपमुख्यमंत्री झाले. ते काही टिकू शकले नाहीत कारण पवार साहेबांनी सगळ्या माणसांना परत बोलावलं. आता यावेळेला काय होते माहिती नाही, मुख्यमंत्री होईल अजित पवार असं वाटतं. आता काय होऊ शकतं, शेवटी तो भाजपचा निर्णय आहे. पण आज म्हणजे मोदी इतके स्वतःला थ्रेटन्ड त्यांना वाटतंय का की इतके ते भयभीत झालेत का. एक तर राहुल गांधींना ते घाबरत आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं तर सगळे म्हणजे ज्या अजित पवारांच्यावर तुम्ही वाटेल ती विधानं केली आहेत, ज्यांना तुम्ही रोज ईडीच्या नोटिसा पाठवताय, तुमचं नाव आहे का नाही याबद्दल वर्तमानपत्रात चर्चा करताय, त्यांना ते सुद्धा मुख्यमंत्री करतील.
म्हणजे भारतीय जनता पक्षाची किती केविलवाणी परिस्थिती आहे हे लक्षात येतं. आणि त्याच्यापेक्षाही माझा पुढचा प्रश्न आहे की आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काही अतिशय ज्येष्ठ असे नेते विराजमान आहेत. त्यामध्ये काही जण तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते, खूप सिनियर नेते आहेत, त्यांचे RSSचे खूप चांगले संबंध आहेत. ते मुख गळून बसलेले आहेत. इतके ते मोदींना घाबरतात का? आणि त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन मला RSSच्या नेतृत्वाला प्रश्न विचारता आहे की हे जे सगळं चाललं आहे ते तुम्हाला मान्य आहे का? किंवा मोदींच्यावर जे थेट आरोप केजरीवालनी केलेत त्याबद्दल तुम्हाला काहीच बोलायचं नाही का? आज सत्यपाल मलिक यांनी जे पुलवामाबद्दल जे थेट आरोप मोदींच्यावर केलेत आणि अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत त्याबद्दल RSSला काही बोलायचं नाही का? RSSच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या की RSS चूप बसणार आहे? एक ऐतिहासिक संघटना आहे. आमचा जरी विरोध असला तरी या 100 वर्ष पूर्ण करणारी संघटना आहे. ती इतकी हातबल का झालेली आहे याचा प्रश्न देशाची जनता विचारते. तर आपण बघितलं पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडनं स्पष्ट केलं जात आहे की राज्यात सत्तांतर जर करायचं असेल तर पक्षबंदी कायद्याअंतर्गत हे 40 आमदार असेच फुटू शकत नाही. तर त्यांना विलीन व्हावं लागेल किंवा मग राज्यात ऑपरेशन लोटस सारखी परिस्थिती निर्माण होईल जेणेकरून आमदारांना राजीनामा देऊन मंत्रिपद घेतील आणि पुन्हा निवडून यावं लागेल अशा पद्धतीचं पर्याय असतील. मात्र तरी खंडन केलं जात आहे की ज्या पद्धतीनं द इंडियन एक्सप्रेसमध्ये बातम्या छापून आल्या आहेत त्यात तितकंसं तथ्य नसावं. कॅमेरा पर्सन हरी नेगीसह अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई.